जय श्री कृष्ण। ही कथा आहे कृष्ण जन्माची। या सगळ्या कथेला सुरुवात झाली मथुरेच्या राज्यात। हे मूर्ख कंसा, सावधान, कारण देवकीचा 8वा पुत्र तुझ्या मृत्यूचं कारण ठरणार आहे। हे ऐकून कंसाच्या पायाखालची जमीनच सरकली। त्याचा चेहरा संतापानं लालबुंद झाला। त्यानं देवकी आणि वसुदेवाकडे रागानं पाहिलं। आताच तुला ठार मारून ही आकाशवाणी खोटी ठरवतो बघ। हे कंसा, काय करतो आहेस तू? अरे किती झालं तरी देवकी तुझी बहीण आहे, तिच्याशी असं वागून कसं चालेल? वसुदेवा, आताच ती आकाशवाणी काय बोलली ते ऐकलंस ना? अरे माझा जीव वाचवायचा तर तिला ठार मारावंच लागेल। कंसा, अरे तू चांगला राजा आहेस, एका स्त्रीला मारण्याची अपकीर्ती तू कशाला ओढून घेतोस? शेवटी आपल्याला सगळ्यांना मरावंच लागणार आहे। देवकी तर निष्पाप आहे आणि ती तुला मारणं शक्यच नाही। नाही, मग कृपा करून देवकीला जिवंत राहू दे। मी तुला वचन देतो, जेव्हा देवकी एखाद्या मुलाला जन्म देईल तेव्हा ते मूल मी तुला आणून देईन आणि त्या मुलाचं पुढे काय करायचं हे ठरवायला तू मोकळा। वसुदेवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे। आता तुम्ही दोघंही इथून जाऊ शकता, तुझं वचन पाळण्याचं मात्र लक्षात ठेव। आताचा धोका टळला। त्याने देवकी आणि वसुदेवाला कारागृहात ठेवण्याची आज्ञा दिली। नाही, प्रत्येक रक्षकाला सावध राहायला सांगा। हे मूल जन्मलं की ताबडतोब मला कळवा। काळोखी रात्र होती, ढग गडगडत होते आणि मुसळधार पाऊस पडत होता। आणि अशा वेळी श्री विष्णूंनी पृथ्वीवर आगमन केलं। देवकीला 8वा पुत्र झाला। आणि काय चमत्कार! देवकी आणि वसुदेव बेडीमुक्त झाले। तुरुंगाचे दरवाजे सताड उघडे पडले आणि तेथील रक्षक झोपी गेले। वसुदेव त्या मुलाला घेऊन नंदाघरी जाण्यास निघाला।